प्रेमाचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा काय माझी वाणी मानेल संतासे रंजवू चित्तासे आपुलिया रंजवू चित्तासे आपुलिया काय माझी वाणी मानेल संतासे रंजवू चित्तासे आपुलिया रंजवू चित्तासे आपुलिया काय माझी वाणी मानेल संतासे 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 चित्तासे आपुलिया रंजवू चित्तासे आपुलिया काय माझी वाणी मानेल संतासे रंजवू चित्तासे आपुलिया रंजवू चित्तासे आपुलिया एक वेळ करिया दुःख वेगळे दुरितांचे जाळे उगवणी आठवीन पाय हा माझा नवस रात्रानी दिवस पांडुरंगा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे हा जगद्गुरु जगन्मान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महावीर राष्ट्र ज्ञानेश्वरी तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये म्हणजे जगद्गुरु तुकोबराय पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये उभे राहून आपल्या जीवनातलं एक छोटंसं दुःख कमी करा असं पांडुरंग परमात्म्याला विनंती करतात. अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापासमोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा भव्य दिव्य स्वरूपाचा हा एक दिवशी कीर्तन महोत्सव काय कारणानं आहे काय निमित्तानं आहे आपल्या सर्व मंडळीला ज्ञात जरी असलं तरी सांगण्यासाठी तुम्हाला खूप दुरून बोलवलंय. वैकुंठवासी कैलासवासी आमचे सुनील दादा देवराम पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे आणि त्यानिमित्त तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे. अगदी थोड्या वेळामध्ये ज्ञानोबराय तुकोबराय जशी सद्बुद्धी देतील तसे अभंगाचा विचार करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. लक्ष देऊन ऐका. जन्म उत्सव भगवंताचा होतो. जन्म उत्सव कोणाचा होतो? भगवंताचा. पुण्यतिथी साधू संतांची होती. तुमचं माझं श्राद्ध होतं. काय होतं? श्राद्ध. श्राद्ध या शब्दाचा अर्थ तरी काय हो? श्रद्धेनं जे केलं जातं त्याला श्राद्ध म्हणतात. काय म्हणतात? श्रद्धेनं जे केलं जातं त्याला श्राद्ध म्हणतात. आता जगाचा जर विचार करायला गेलो तर जगामध्ये काही श्रद्धेचे पात्र आहे काही विश्वासाचे पात्र आहे महाराज. बरोबर आहे का नाही? इथं बसणाऱ्या सर्व मंडळीला माझा छोटासा प्रश्न आहे. आपल्या मित्रावर श्रद्धा असते का विश्वास असतो? जगातल्या कोणत्याच मित्राची मित्रावर श्रद्धा नसते, विश्वास असतो. काय असतो? विश्वास आहे. बरोबर आहे का नाही? याच्याही पुढचा प्रश्न आहे. बायकोवर माणसाची श्रद्धा असते का विश्वास असतो? जगातली कोणत्याच माणसाची बायकोवर श्रद्धा नसते. काय असते? विश्वास असतो. म्हणून तर संसार एवढे आनंदात चालतो ना महाराज. बरोबर आहे का नाही? जगातल्या कोणत्याच माणसाचा बायकोवर अजिबात श्रद्धा नाही, तिच्यावर विश्वास आहे. भावावर विश्वास आहे, श्रद्धा नाहीये. पण या विश्वामध्ये असे काही पात्र आहे की त्या ठिकाणी माणसाचा विश्वास सुद्धा आहे आणि त्या ठिकाणी माणसाची श्रद्धा सुद्धा आहे. देवावर माणसाचा विश्वास आहे का श्रद्धा आहे? श्रद्धा. देवावर माणसाची श्रद्धा सुद्धा आहे आणि देवावर माणसाचा विश्वास सुद्धा आहे. संतांवर तुमचा माझा विश्वास आहे का श्रद्धा आहे? संतांवर विश्वास सुद्धा आहे आणि संतांवर काय आहे? श्रद्धा आहे. संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्याचा. तसं देव आणि संत सोडले तर या जगामध्ये अजून 2 पात्र असे की त्या ठिकाणी माणसाची श्रद्धा सुद्धा आहे आणि त्या ठिकाणी माणसाचा विश्वास सुद्धा आहे. देव आणि संत जर सोडले तर जगामध्ये 2 पात्र असे की त्याविषयी माणसाची श्रद्धा सुद्धा आहे आणि त्याविषयी माणसाचा विश्वास सुद्धा आहे. आईविषयी माणसाच्या मनामध्ये श्रद्धा आहे का विश्वास आहे? आईविषयी माणसाच्या मनात श्रद्धा सुद्धा आहे आणि आईविषयी माणसाच्या मनात काय आहे? विश्वास सुद्धा आहे. वडिलांविषयी माणसाच्या मनात श्रद्धा सुद्धा आहे आणि वडिलांविषयी माणसाच्या मनात काय आहे? विश्वास सुद्धा आहे. आणि आई वडिलाच्या उपकारातून ऋणी होण्यासाठी आपण लोकांनी जो श्रद्धेने राबवलेला जो कार्यक्रम आहे त्याला वर्ष श्राद्ध म्हणतात. विठ्ठल विठ्ठल पाटील कुटुंबियांनी खूप सुंदर नियोजन केलंय आणि त्यानिमित्त तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका मला तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवायची. लक्ष द्या कीर्तनाकडे. जाणं या निसर्गाचा नेम आहे, जाणं या प्रकृतीचा नेम आहे.
जोही व्यक्ती जन्माला आला त्या प्रत्येक माणसाला जायचंय. मी नेहमी कीर्तनातून सांगतो, जाण्याची तारीख वेगळी आहे, जाण्याचं ठिकाण वेगळं आहे, जाण्याचं कारण वेगळं आहे, पण जोही व्यक्ती या विश्वामध्ये जन्माला आला त्या प्रत्येक माणसाला जायचं. कबीर महाराज किती सुंदर सांगतात पहा. आया है सो जाएगा राजा रंक फकीर, कोई सिंहासन चढ़ा कोई बंधा जंजीर. बरेचशा ठिकाणी कीर्तनाला गेल्यानंतर फेटा बांधत असताना त्यांचे कुटुंबीय आम्हाला सांगतात, ओ दादा खूप काही कष्ट केले हो आमच्या वडिलांनी आमच्यासाठी, एवढं मोठं ऐश्वर्य उभं केलं, एवढं मोठं हे सर्व उभं केलंय, आणि आता त्यांचे आरामाचे दिवस आले, आता त्यांचे खाण्यापिण्याचे दिवस आले, आमचे वडील आम्हाला सोडून गेले. काही सांगतात आई सोडून गेली, काही सांगतात बाप सोडून गेला, काही सांगतात मित्र सोडून गेला, काही सांगतात भाऊ सोडून गेला. बसणारी मंडळी कीर्तन थोडं लक्ष देऊन ऐका गड्यांनो. लोक तुम्हालाही सोडून गेले, लोक मलाही सोडून गेले, हे जगातलं आश्चर्य नाहीये. लोक तुम्हालाही सोडून गेले, लोक मलाही सोडून गेले, हे जगातलं आश्चर्य नाहीये गड्यांनो. लोक आजच्या तारखेमध्ये जिवंत आहे, जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. कारण जगातला प्रत्येक व्यक्ती हा जाण्यासाठीच आलेला आहे. प्रत्येकाच्या जाण्याचं ठिकाण वेगळं आहे, प्रत्येकाच्या जाण्याची तारीख वेगळी आहे, प्रत्येकाच्या जाण्याचं कारण वेगळं आहे. बरेचसे लोक सांगतात लोक यानं गेले, लोक त्यानं गेले, लोक जाणारच होते, फक्त निमित्त रोगाचं झालेलं आहे, निमित्त काही गोष्टीचं झालेलं आहे. कारण या गावात, ज्या गावात तुम्हीही राहता, ज्या गावात मीही राहतो, त्या गावाचं नाव मृत्यू लोक आहे. काय आहे? मृत्यू लोक आहे. प्रत्येकाला जायचं. मी याच्याही पुढे जाऊन तुम्हाला सांगेल, अरे ज्या विश्व मालकाने ही सृष्टी निर्माण केली, ज्या जगाच्या मालकाने एवढी गोड ही सृष्टी निर्माण केली, त्या विश्व मालकाच्या बापाला सुद्धा या मृत्यू लोकाची यात्रा संपवून जावं लागली. किती गोड. ईरते पामर जीव गीती, जय हो. ईरते पामर जीव गीती, ईरते पामर जीव, ईरते पामर जीव गीती. इथे नाही उराले अवतार, इथे नाही उरो आले अवतार, येरते पामर जीव गीती, येरते पामर जीव गीती. नाही उर आले अवतार, नाही उर आले अवतार, ईरते पामर जीव गीती, ईरते पामर जीव गीती. येच नाही उरू आले अवतार, एरते पामर जीव गीती. थोडं लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडे. हे बघा, जाणं या निसर्गाचा नियम आहे, जाणं या प्रकृतीचा नियम आहे, कोणीही राहण्यासाठी आलं नाही. मग बसणाऱ्या सर्व मंडळीला माझा एक छोटा प्रश्न आहे, जाणं तुमच्याही हातात नाही, जाणं माझ्याही हातात नाही, तुम्हालाही मान्य आहे मलाही मान्य आहे, बरोबर आहे का नाही? कधी जाणार आहे तुम्हालाही माहित नाही, कधी जाणार आहे मलाही माहित नाही. पण बसणारे मंडळी, जेवढे काही पुण्यतिथीसाठी उपस्थित माझ्या माता माऊल्या आहे, पुरुष मंडळी, वडीलधारी मंडळी, त्यांनी एक वाक्य माझं लिहून ठेवा. जाणं जरी तुमच्या आणि माझ्या हातात नसेल, पण कसं जायचंय प्रत्येकाच्या हातात आहे गड्यांनो. हे बघा, नाशिक जिल्हा तुमच्यासाठी रडाव, एवढं चांगलं नका जगू तुम्ही, कारण नाशिक जिल्हा खूप मोठा आहे महाराज. नाशिक जिल्हा तुमच्यासाठी रडाव, तुम्ही एवढं चांगलं कशाला जगता? पण कमीत कमी येवला तालुका रडला पाहिजे, याची तर तयारी प्रत्येकाने केलीच पाहिजे. बरं नका काय येवला रड्यानं, कमीत कमी नगरसूल. आता याच्यापेक्षा जास्त सबसिडी देऊ शकत नाही मी, काय मंत्री थोडा आहे तुम्हाला सबसिडी द्यायला. नाही तालुका रडला तर चला, पण कमीत कमी गाव. अहो काही काही लोकांचं नशीब एवढं खराब आहे महाराज, त्यांचे घरचे त्यांच्या मरणाची वाट पाहतात. मला बसणाऱ्या लोकांना एवढंच सांगायचं, अरे लोकांनी आपल्या मरणाची वाट पाहू, एवढे दिवस जगतात कशाला महाराज? या महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्रातून निघून गेले ना, त्यावेळेस त्यांच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला, त्यांच्या नातेवाईकांना दुःख झालं, त्यांच्या मावळ्यांना दुःख झालं. यात नवल नाही. राजा गेला ही बातमी वाघ्या नावाच्या कुत्र्याला कळाल्यानंतर वाघ्या नावाच्या कुत्र्यानं महाराजासोबत प्राण सोडला, अशा बऱ्याचशा मोठ्या लोकांच्या मुखातून आपण ऐकतोय. कीर्तनाकडे या. तुमच्याने माझ्यासाठी कुत्रे नाही मरणार याची गॅरंटी मी तुमचीही घेतो, माझीही घेतो. तुमच्यान माझ्यासाठी कुत्रे नाही मरणार, पण तुमच्याने माझ्यासाठी 2 लोक तरी रडले पाहिजे, त्याची प्रत्येकाने तयारी केली पाहिजे. कबीर महाराज सांगतात, कबीरा कबीरा हो कबीरा हो कबीरा, कबीरा जब हम पैदा हुए
जग हसे हम रोए, ऐसी करनी कर चलो जग रोए हम हसे. अरे या महाराष्ट्राची सगळ्यात मोठी एक खंत, या महाराष्ट्राला सगळ्यात मोठा लागलेला एक कलंक मी तुम्हाला सांगून जाऊ का? इथं माणसाला सिद्ध होण्यासाठी माणसाला मरावं लागतं. महाराज काय करावं लागतं? मरावं लागतं. जिवंतपणी या महाराष्ट्राने कोणाचा सत्कार केला नाहीये. जिवंतपणी महाराष्ट्रात कोणीच एखाद्या चांगल्या महात्म्याला आपलंसं केलं नाही. अरे ज्ञानोबराय असतील, तुकोबराय असतील, स्वामी विवेकानंद असतील, जेवढे काही क्रांतिकारी लोक, जेवढे काही संत महानुभव या महाराष्ट्रात होऊन गेले ना, त्यांना सिद्ध होण्यासाठी जावं लागलं. अरे सिंधुताई सपकाळ ही अनाथाची माय होती. महाराष्ट्राला कळण्यासाठी त्या बिचारीला मरावं लागलं ना. मोबाईलच्या स्टेटसद्वारे कळालं की अनाथाची माय होती. जिवंतपणे तिचा आश्रम कुठं होता इथं बसणाऱ्या 95% लोकांना माहित नाहीये. तिने किती गोर गरीब माय माऊलींचे लग्न केले, किती अनाथ मुलींचा सांभाळ केला हे तुम्हालाही माहित नाही, मलाही माहित नाहीये. म्हणून जाणं प्रत्येकाचं ठरलेलं आहे ना. फक्त जगत असताना असं जगा. महाराज सांगतात, हा उत्तमची उरे कीर्ती मागे. थोडा वेळ कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे. तुका मरणाची सरे मरणाची सरे मागे. उत्तम कीर्ती या जगामध्ये शिल्लक राहा वाटत असेल तर आजपासून प्रत्येकानं आपल्या जाण्याची तयारी करा. अभंग जगद्गुरु तुकोबरायचा आहे, 4 चरणाचा आहे. अभंगाचा विषय मला तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवायचा आहे. या अभंगामध्ये म्हणजे जगद्गुरु तुकोबराय पांडुरंग परमात्म्यासमोर उभे राहून आपल्या जीवनातलं एक छोटंसं दुःख पांडुरंग परमात्म्यासमोर व्यक्त करतात. अभंगात प्रवेश करण्यापूर्वी पहिली शंका तुम्हा सर्व जाणकार मंडळी समोर निर्माण करतो. तुकोबराय सारख्या महात्म्याच्या जीवनामध्ये, तुकोबराय सारख्या साधूच्या जीवनामध्ये असं कोणतं दुःख आलं असावं हो की ते तुकोबरायला पांडुरंग परमात्म्यासमोर व्यक्त करण्याची वेळ आली. दुःखाच्या शास्त्रामध्ये 3 प्रकार आहे. दारिद्र्याचं दुःख, पापाचं दुःख, गर्भवासाचं दुःख. हे 3 नसल कळले तर अजून 3 सांगतो. आध्यात्मिक दुःख, आदिभौतिक दुःख, आदिदैविक दुःख. एवढे दुःख सांगून तुम्हाला दुःख देण्याचा माझा मुळीच हेतू नाहीये. जसं जमल तसं सांगण्याचा आपण प्रयत्न करू. पहिलं दुःख आहे दारिद्र्याचं दुःख. जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये दारिद्र्याचं दुःख कसं असू शकतं? अवशक्यच नाहीये महाराज. गाथ्यामध्ये जगद्गुरु तुकोबरायचा एक अभंग आहे. याती शूद्र वैश्य केला व्यवसाय, आधी तो हा देव कुळ पूज्य. नय बोलो परी पाळीले वचन केली, याचा प्रश्न तुम्ही संती. दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान, श्री एकांना अन्न करता मिळे. देवाचे देऊळ होते जे भंगले, चित्ताशी ते आले करावेशी.
या अभंगामध्ये माझ्या जगद्गुरु तुकोबराने स्वतःचा जीवनपट समाजासमोर ठेवला. ज्या महात्म्याची गावची पाटीलकी गेली तरी तो महात्मा देवाला बरं झालं म्हणतो. एक, ज्या महात्म्याची शावकारकी गेली तरी तो देवाला बरं झालं म्हणतोय. दोन, मी याच्याही पुढे जाऊन बोलेल दादांनो, ज्या महात्म्याची बायको अन्न करता गेली तरी पांडुरंगा करता करार केली नाहीये. दुष्काळे आटीला द्रव्यनेला मान आणि स्त्री एका अन्न करता मेली. ज्या महात्म्याच्या जीवनामध्ये पाटीलकी गेली, शावकारकी गेली, गावातला मान गेला, तरी त्या जगद्गुरु तुकोबराने समाजाचा विचार केला नाही. लोक म्हणतात की तुकोबराय गरीब होते, पण तुकोबराय सारखा श्रीमंत महात्मा या महाराष्ट्रात झालाच नाही महाराज. जसं लोक आता आम्हाला बाबा म्हणतात, स्वामी म्हणतात, कोणी बुवा म्हणतात, कोणी महाराज म्हणतात, त्या काळामध्ये तुकोबराय कीर्तनकार असून सुद्धा तुकोबरायला कोणी महाराज नव्हतं म्हणत. त्या काळामध्ये तुकोबराय लोक तुकोबा शावकार म्हणायचे. काय म्हणायचे? तुकोबा शावकार म्हणायचे. 350 एकर जमीन होती, 12 गावची जहागिरी होती, सोनं नाणं हिरे माणिक मोती सगळं काही होतं. मला सर्व जाणकार मंडळीला विनंती करायची, बरेचसे लोक आपण राजकारणी आहात, तालुक्याचा साधा आमदार जर ओळखीचा असेल तरी आपण तालुक्यात कोणाला भेटतो का? अजिबात नाही. लोक सांगतात मी आमदाराचा माणूस आहे, मी मंत्र्याचा माणूस आहे. साधा 5 वर्षाचा आमदार तुमच्या माझ्या ओळखीचा असला तर आपण जिल्ह्यात कोणाला भेट नाही. या महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ज्या महात्म्याचे शिष्य असतील ते माणूस कसा गरीब असू शकतो महाराज? शक्य आहे का महाराज? अजिबात नाहीये. तुकोबराय खूप श्रीमंत होते म्हणून जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये दारिद्र्याचं दुःख अजिबात नाहीये. दुसरं, पापाचं दुःख. साधू संत अशा अवस्थेला प्राप्त असतात की त्या ठिकाणी पापही नाहीये, पुण्य नाही. प्रमाण घ्या. झुंजारते एक विष्णुदास जगी, पाप पुण्यांगी नाटळे त्या. दुसरं प्रमाण किती गोडे पहा. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागोने दिबाप लागोने साधू संत चौथीयाचे ठाई काही करण्याची अशा अवस्थेला साधू संत प्राप्त असतात की त्या ठिकाणी पापही नाही पुण्य नाही. ठीक आहे महाराज. साधू संत तुकोबरायच्या जीवनामध्ये दारिद्र्याचं दुःख नाही, जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये पापाचं दुःख नाही, गर्भवासाचं दुःख. गर्भवासाचं दुःख झालं तर तुम्हाला आणि मला काय सांगू, गर्भीची यातना मज भोगिता नारायणा, मांस मळ मूत्र जाणार तुझं क्षणोक्षणात हातासी. साधू संतांच्या बाबतीत हा नियम लागू होत नाही. गर्भवासी दुःख नाही येता जाता, हृदयी असता नाम तुझे. मग जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये दारिद्र्याचं दुःख नाही, जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये गर्भवासाचं दुःख नाही, जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये पापाचं दुःख नाही. मग तुकोबराय देवाला म्हणतात तरी कसं, देवा माझ्या जीवनातलं दुःख कमी कर. तुकोबराय देवाला सांगतात, ओ ओ पांडुरंगा, रात्रंदिवस तुमचं चिंतन करतोय, तुमचं वारी करतोय, तुमचं भजन करतो आणि एवढं प्रेम करून एवढं तुमच्यासोबत एकनिष्ठ राहून माझ्या पदरात काय पडतंय? दिवसांदिवस तुम्ही माझ्यापासून दूर चालले. काय चालले? दूर चालले. तुम्ही असं समजूच नका की बंडखोरी राजकारणात होती, बंडखोरी परमार्थ सुद्धा झालेली आहे महाराज. तुकोबराने एका ठिकाणी देवाला सांगितलं, हे देवा, तुझ्यासाठी संसारावर तुळशीपत्र ठेवले, तुझ्यासाठी बायको अन्न करता मिली तरी आम्ही परमार्थ सोडला नाही, आणि एवढं करून तू जर आमचं ऐकत नसेल तर देवा तुला मी सांगतोय, अमुची या भावे तुझं देव पण ते का विसरवणे राहिलास. अबे जे सकाळी तुला सकाळी 4 वाजता ते तुळशीचे हार आणि एवढं सुंदर पंचामृतानं जे स्नान वगैरे होतं, हे बघ आम्ही लोकांना सांगतो तू कसा आहे म्हणून, नाही तर तू कसा आहे आम्हाला चांगलं माहिती आहे. तू कसा आहे आम्हाला चांगलं माहिती आहे, तू किती भ्रष्टाचारी आम्हाला माहिती आहे, पण लोकांना आम्ही काय सांगतो, साहेबासारखा माणूस नाही. बरोबर आहे का नाही? अबे तू दिसायला काळा आहे ना बे, तरी आम्ही लोकांना सांगतो की राजस कुमार मदनाचा
पुतळा. अबे तुझा खानदानी व्यवसाय चोट्टा आहे, तू चुरा चुरा कर. माखन खाय तरी पण आम्ही कीर्तनातून लोकांना सांगतो की उदार तो हरी ऐसी कीर्ती अनंत हे थोरी गरजता ती पवाडे. मग तुझं एवढं वर्णन करतोय कशासाठी करतोय? आम्ही तुला काही पद मागतोय? अजिबात नाही. आमचं एवढंच म्हणणं आहे, आम्ही तुझ्यावर प्रेम करतो, त्याच्या बदल्यात तू काय केलं पाहिजे आमच्यावर? तू का म्हणे आता आलो खांडावरी आणि प्रेम देऊन हरी. हे बघ, प्रेम देऊन आम्हाला काय तृप्त कर. तुकोबराय सांगतात रातन दिवस तुझं चिंतन करतो, तू दिवसांदिवस माझ्यापासून दूर चालला. हे तुकोबरायचंच दुःख नव्हतं, गवळणीचं सुद्धा दुःख हेच आहे. एका ठिकाणी निळोबराय वर्णन करतात. याचे लागी ओ ते जियेले भोग, याचे लागी ओ केले नाना याग, याचे लागी अष्टांगाती योग, याचे लागी विषयाचा त्याग केलाय. याचे लागी वो केले नाना याग, याचे लागी वो अष्टांगादी योग. बर हे एका जन्मात नाही केलं देवा, मागे बहुत जन्मी हेची करीत आलो आम्ही. याच्यावर गवळणी थांबल्या नाही. देवा ऐक ना, याचे लागी वो मंत्र जप केला, याचे लागी वो वेदांत पाहिला. देवा तुझ्यासाठी मंत्र जप केलाय, तुझ्यासाठी भगवंताचं चिंतन केलंय, वेदांताचं अध्ययन केलं, आणि एवढं करून तू आमच्या पदरात काय टाकलं? काय मोकलिले वनी सावजाने वेधिले, येतवरी होता संगांगे अंग लपविले. मग गवळणीच्या अंतकरणातला आक्रोश तुकोबराय सांगतात. कान्हया रे कान्हया रे कान्हया रे जग जेठी, कान्हया कान्हया रे कान्हया रे जग जेठी, कान्हया रे कान्हया Hey!
जेठी देई भेटी एक वेळा. साधू संतांच्या अंतकरणामध्ये हीच तळमळ. देवा रात्रंदिवस तुझं चिंतन करतोय, रात्रंदिवस तुझी सेवा करतोय, आणि सेवा करून जर आमचे कामच होत नसेल तर नाराज होणारच ना मनुष्य. तुमच्या पक्षाचा मंत्री आहे, बरोबर आहे का नाही? तुम्ही त्याचं काम करताय, रात्रंदिवस त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतायत, आणि तुमचं काम जर तुमचा मंत्री करत नसेल तुम्ही नाराज होणार नाही का? हा जसा व्यवहार आहे तसं देवा तुझ्यासाठी संसारावर तुळशी पत्र ठेवले. देवा आम्ही तुझ्यासाठी समाजाचा ताण नाही घेतला, कोणाचाच नाही. अरे तुका म्हणे हसे जन, समाज हसत होता आमच्याकडे पाहून, तरी नाही कान तय ठाई, तरी तुझा परमार्थ केला देवा. आणि एवढं सगळं करून तुझ्या आणि माझ्यामधलं जे अंतर वाढलंय त्याला कारण दुरावा आहे, बरोबर आहे का नाही? दुरावा वाढण्याचं कारण जाळं आहे. जगद्गुरु तुकोबाराने जाळं हा शब्द वापरलाय. जाळं म्हणल्यानंतर प्रत्येकाच्या लक्षात आलं असेल, एखाद्या धरणावर एखादा मच्छीमारी माशा पकडण्यासाठी घेऊन जातात त्याला काय म्हणतात? तो जाळच म्हणतात. एखाद्या जंगलामध्ये हरणी पकडण्यासाठी पारधी समाजाचे लोक जे लावतात त्याला काय म्हणतात? जाळं. ससे वगैरे जे प्राणी आपण पकडतो जंगलामध्ये ते पकडण्यासाठी लावले जातात त्याला काय म्हणतात? जाळं. जे जाळं तुमच्या डोक्यात आहे, जे जाळं माझ्या डोक्यात आहे, ते जाळं मला सांगायचं नाहीये. जाळं या शब्दाचा अर्थ आहे ममत्व. जाळं या शब्दाचा अर्थ काय आहे? ममत्व. नको त्या गोष्टीला आपलं म्हणलं की दुःख सुरू होतं महाराज. नको त्या गोष्टीला आपलं म्हणलं की दुःख सुरू होतं. भागवतामध्ये आत्मदेवाला गोकर्णाने जो उपदेश केलाय तो जाळ्या संबंधातीच आहे. पिताश्री देहेस्ति मांसृदरे भीमतीम तेजत्वम जाया अशुता आदिषु सदा ममता विमुंच पश्या निशम जगति दक्षिण भंग निष्ठम वैराग्य राग रसिको बहुभक्ती निष्ठा. हे पिताश्री या हाडामासाच्या शरीराविषयी तुमच्या अंतकरणामध्ये ते ममत्व आहे ते सोडून द्या. अरे पण पोरा मी करू काय? धर्मम भजस्व सततम तेज लोक धर्मान. जा जंगलामध्ये जाऊन देवाचं चिंतन करा. जसं गोकर्णाने आत्मदेवाला भागवतामध्ये उपदेश केला तो संस्कृत मध्ये केलाय. साधू संतांनी तुमच्या आणि माझ्यासाठी सोपं करून ठेवलंय ना. माया विघ्ने भ्रमला खरे म्हणता मी माझे निघरे, हे तो संपत्तीचे वारे साचो कारे जाईन. नको त्या गोष्टीला जीवनामध्ये आपलं असं म्हणलं की दुःख सुरू होतं. माईकवाले दादा तुमचं नाव काय? प्रवीण दादा. एकदम छोटासा प्रश्न आहे, घाबरू नका, तुमचा अपमान नाही करत मी, टेन्शन नका घेऊ. हा माईक सजीव आहे प्रवीण दादा का निर्जीव आहे? निर्जीव. संपलं उदाहरण. तुम्ही माझ्याकडे पहा, माईक निर्जीव आहे. आता कीर्तन संपल्यानंतर आपण जेवण वगैरे करून निघून गेलो आणि प्रवीण दादाने या माईकला 4 महिने जरी इथं ठेवलं तरी हा बिचारा हलणार नाही, डुलणार नाही, रडणार नाही, मला का घेऊन गेला नाही म्हणून दुःख सुद्धा त्याला होणार नाही. ते निर्जीव आहे ना, जड आहे, त्याला काही घेणदेण नाही. प्रवीण दादाशी घेणदेण नाही, महाराजाशी घेणदेण नाही, वादकाशी घेणदेण नाही, तुमच्याशी तर अजिबात नाही, बरोबर आहे का नाही? मग लक्ष देऊन ऐका. 4 महिने जरी माईक इथं ठेवला तरी या माईकला अजिबात दुःख होणार नाही. पण याच्या पुढे जाऊन सांगतो, कीर्तन संपल्याने एखादा मनुष्य दर्शनाला आला आणि त्याच्याकडून हा माईक खाली पडला. खाली पडल्यानंतर पुढचं टोकन फुटलं. मेकॅनिकलवाल्याने खर्च सांगितला 2000 रुपये. किती खर्च सांगितला? 2000 रुपये. आता सिद्धांताकडे या. दुःख माईकला झालं का प्रवीण दादाला झालं? हा, सोपं नाही एकदम, काही जास्त अवघड नाही. दुःख प्रवीण दादाला झालं का माईकला झालं? प्रवीण दादाला दुःख झालं, कारण प्रवीण दादाने एक चूक केली ना. प्रवीण दादा एवढंच म्हणला की माईक कोणाचा आहे, बरोबर आहे का नाही? जिथं माझं म्हणलं, मला एवढंच सांगायचं तुम्हाला, लक्ष द्या कीर्तनाकडं. निर्जीव माईक जर खराब झाला तर प्रवीण दादाला दुःख होतं. सजीव बायको आजारी पडल्यावर कसं होत असेल बरं दादा? माया विघ्ने भ्रमला खरे म्हणता मी माझे निघरे, हे तो संपत्तीचे वारे साचो कारे जाईन. हे उदाहरण तुम्ही कुठेही लावा. घर कधीच म्हणत नाही तू माझा आहे, आपण म्हणतो घर माझं आहे, बरोबर आहे का नाही? आता जर घर तुमचं, जर घर म्हणा, घराने जर तुम्हाला आपलं म्हणलं असतं तर चोरी करताना काही घर हरतं का? ते म्हणतं या रावजी मालक झोपलेले, तुम्हाला काय लुटायचं ते लुटून जा. इथं कपाटामध्ये पैसे ठेवलेले, त्या पेटीमध्ये कालचं पाकिट ठेवलेलं भरत दादा, ते घेऊन जा. घर अजिबात काही म्हणत नाहीये. घर स्वागत करतं तुम्हाला, अजिबात घर रडत सुद्धा नाहीये, कारण घर निर्जीव आहे ना. घर कसं आहे, फक्त दुःख कोणाला होतं? तुम्हाला आणि मला होतं महाराज. काही काही लोक तर एवढे घराला जपतात, अरे बापरे बाप, असा खिळा ठोकताना सुद्धा ते म्हणतात हळू जरसा हृदयात ठोकल्यासारखं होतं, बरोबर आहे का नाही? नको त्या गोष्टीला जीवनामध्ये आपलं म्हणलं की दुःख होतं, आणि त्या दुःखाला कारणीभूत फक्त जाळ आहे. आणि तुकोबऱ्या देवाला सांगतात, देवा माझ्या अंतकरणामध्ये जे ममत्व रूपी जाळ आहे ते नष्ट करून एकदा मला तुम्ही या दुःखातून मुक्त करा. अभंगाचं पहिलं चरण. एक वेळ करी या एक वेळ एक वेळ
एक वेळ करिया दुःख वेगळे दुरितांचे जाळे उगवून एक वेळ करिया दुःख वेगळी दुरितांचे जाळे उगवणी. ओ ओ ओ ओ देवा ऐका ना, एकदा माझ्या अंतकरणातलं हे ममत्व रूपे जाळ नष्ट करून एकदा मला या दुःख शिट्टी मारतो दादा माझा माईक. एकदा या अंतकरणातलं ममत्व रूपी जाळ नष्ट करून मला एकदा या दुःखातून मुक्त करा. जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये जेवढे काही साधू संत संप्रदायामध्ये होऊन गेले ना महाराज, त्यांच्या जीवनामध्ये दुःख फक्त भगवंताच्या प्राप्तीच होतं. तुमच्या आणि माझ्या दुःखाचा विचार कीर्तनात करायचा. नाटाच्या अभंगामध्ये एक तुकोबराय अंतकरणातली तळमळ सांगताना सांगतात, काही मी उद्धार पावेन, काही कृपा करेल नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान. शेवटचं प्रमाण किती गोडे पहा. काही ऐसी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस हिची तळमळ तुका म्हणे नाही आपले बळ, जेने फळ पावेन निशेची. भेटल त्याला एवढंच विचारतो, पुसावेसी हिची वाटे, जे जे भेटे तयाशी थोडा विकू दे. देव कृपा करील मज काय लाज राखीन. अरे मातंग ऋषीने शबरी आई साहेबाला सांगितलं होतं, शबरी ए शबरी, तुझी सेवा पाहून मी प्रसन्न आहे ग, काळजी करू नको, जगाचा मालक तुला भेट देणार आहे. त्या दिवसापासून 14 वर्ष वाट पाहिली होती महाराज. किती वर्ष वाट पाहिली देवाची? 14 वर्ष. 14 वर्ष वाट पाहिल्यानंतर जगाच्या मालकाने शबरीचा उद्धार केला. तुम्हाला मला असं वाटतं की एक पंढरपूरची वारी केली म्हणजे पांडुरंग परमात्मा आपल्या घरी सालानच राहायला पाहिजेत महाराज. लोकांची धारणाच परमार्थाविषयी कशी झाली मला काही कळत नाही. अरे मला एक छोटासा प्रश्न तुम्हाला सर्व जाणकार मंडळी करायचं, तुम्हाला IAS व्हायचं असेल, IPS व्हायचं असेल, एखादी क्लास 1 ची पोस्ट घ्यायची असेल तर वयाचे 25 वर्ष तुम्हाला अभ्यास करावा लागतात. हे MPC UPC चे पोरं जे अभ्यास करतात ना महाराज, 15-15 16-16 तास अभ्यास करतात. तेव्हा कुठं तुम्ही क्लास 1 क्लास 2 क्लास 3 म्हणजे 2 लाख रुपये नोकरीचे मालक होता, बरोबर आहे का नाही? अरे साधं एक नोकरी सरकारी प्राप्त करायची असेल तर वयाचे 32-35 वर्ष तुम्हाला अभ्यास करावा लागतो. जगाच्या मालकाची कृपा जीवनामध्ये प्राप्त करून घेण्यासाठी 10 वर्ष नको का महाराज? एवढं सहजासहजी कसं सोपं होईल महाराज? लोकांची धारणा चुकीची झाली. लोकांचं काय झालंय माहितीये का? कष्ट न करता प्रत्येकाला श्रीमंत व्हायचंय. कष्ट न करता काय व्हायचं गुरुजी? श्रीमंत व्हायचं. आणि अभ्यास न करता ज्ञानी व्हायचंय लोकांना. कष्ट न करता श्रीमंत व्हायचं, प्रत्येकाला भरात पठाडे व्हायचंय, प्रत्येकाला विकास महाराज व्हायचंय, प्रत्येकाला शेळके दादा व्हायचंय, प्रत्येकाला प्रकाश महाराज व्हायचं. कसं शक्य होईल महाराज? आमच्या मायबापाने ज्यावेळेस आम्हाला आळंदीला टाकलं त्यावेळेस असं नाही म्हणलं की तुला भरत व्हायचंय, तुला विकास व्हायचंय, तुला इंदुरीकर व्हायचंय, तुला ढोक व्हायचं. काही घेणं नाही त्यांना. फक्त त्यांनी एवढं सांगितलं, पखवा शिक, गावात तुला पखवा जाजत आला पाहिजे. मायबापाने एवढं सांगितलं होतं, गावात तुला कीर्तनात चाल म्हणता आली पाहिजे. आमच्या डोक्यात काहीच नव्हतं. पखवाज एक पखवाज आणि पखवाज दोन्ही पखवाज, पखवाज त्रिक पखवाज आणि पखवाज चोक पखवाज. आता पोरग संस्थेत टाकलं की बाप म्हणतो, अय अय 6 महिन्यात इंदुरीकर झाला पाहिजे. बापान ठेवलं का? ती का मशीन आहे का टाकली की काढायला? अरे कसं शक्य? एक काहीतरी कालावधी तुम्हाला घालावा लागेल ना महाराज. अरे आज आम्ही 35, 30, 34 वर्षाचे सगळे झालो. आता कुठं थोडं नाव यायला लागलं महाराज. किती 30 वर्ष गेले परमार्थात. किती लोकांनी विरोध केला, किती लोकांनी त्रास दिला, आणि तो संघर्ष करत 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 आता कुठे एखाद्या चांगल्या सप्त्यात कीर्तन भेटतंय महाराज. बरोबर आहे का नाही? एवढ्या सहजासहजी परमार्थात काहीच जमत नाही. लोकांच्या डोक्यात एवढंच प्रमाणे तुका म्हणे सोपेन आहे सर्व. अरे पण खाली खुटी ठोकलेली तुकोबरायने, शहाणा तो धनी घेतो. जे जगद्गुरु तुकोबराय सोपं सांगतात त्या जगद्गुरु तुकोबरायचं दुसरं प्रमाण पहा, भक्ती तो कठीण शुळावरील विको कमी कर थोडा, निवडे तो बळी विरळा शुर. एवढं परमार्थ सोपा नाही, काहीतरी तळमळ लागल ना. एक खूप सुंदर प्रमाण आहे पहा, बेटी लागी पंढरी नाथा, बेटी लागी पंढरी नाथा, बेटी लागी पंढरी नाथा, भेटी लागी पंढरी नाथा, बेटी लागी पंढरी नाथा, भेटी लागी पंढरी नाथा, भेटी लागे पंढरी नाथा, भेटी लागे पंढरी नाथा, सेवाला
जीवाला गली तळमळ व्यथा जीवाला गली तळमळ व्यथा त्या साधकाच्या अंतकरणामध्ये त्या जिज्ञासूच्या अंतकरणामध्ये नित्य नूतन फक्त भगवंताच्या भेटीची अपेक्षा आहे. भेटी लागे जीवा लागली से आस पाहे रात्रंदिवस वाट तुझी. ऐका ना दादा, तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये जे दुःख आहे ते मला सांगायचंच नाहीये. दुःख कोणाचं सांगायचंय? साधू संताचं. जगद्गुरु तुकोबराय पांडुरंग परमात्म्यासमोर उभे. पांडुरंगा, ओ पांडुरंगा, रात्रंदिवस तुमचं चिंतन करून दिवसांदिवस तुमच्या आणि माझ्यामधलं अंतर वाढलंय. आणि त्या अंतर वाढण्याचं कारण फक्त अंतकरणाचे मत रूपी जाळे ते नष्ट करा. ठीक आहे तुकोबराय, ते ममत्व रूपी जाळं नष्ट केल्यानंतर, या दुःखातून तुम्हाला मुक्त केल्यानंतर तुम्ही करसाल काय? त्याचं उत्तर जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या दुसऱ्या आठवी न पाय आत्मगान आठवी न घेतलेल्या अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये तुकोबराय सांगता, देवा एकदा मला या दुःखातून मुक्त कर रे बाबा. बरोबर आहे का नाही? एकदा मला या दुःखातून मुक्त कर. एकदा करतो मला या दोघांच्या दुःखातून मुक्त केलं की आठवी न पाय हा माझा नवस. आठवी न पाय रात्रंदिवस तुझं चिंतन करेल देवा. क्षण सुद्धा चिंतनाविना वाया नाही घालणार. माझी एक सर्वांना विनंती गड्यांनो, मानवी देहाची इति कर्तव्य तर तुम्ही विसरून गेलो, मी विसरून गेलो. असं वाटलं होतं की कोरोनाच्या नंतर लोक माळी घालतील, धार्मिक होतील, देवदेव करतील. उलट लोक जास्त बिघडले महाराज. असं वाटलं होतं कोरोनाच्या नंतर लोक माळकरी होतील. नाही नाही, लोकांच्या मनामध्ये शार्प बसले. आता कोणताही रोग कधी येऊ शकतो, त्यामुळे खाऊन घ्या, पिऊन घ्या. खाणाऱ्या पिणाऱ्यांची संख्या वाढली. मला एवढंच सांगायचं तुम्हाला, अरे
खाऊनही तुम्हाला मारायचं आणि पिऊन जर तुम्हाला मारायचं तर मग चांगलं काम करून का मरू नये माणसानं महाराज? बरोबर आहे का नाही? चांगलं का, अरे पेपरवर फोटो 2 लोकांचे येतात, चांगलं काम करणाऱ्याचं सुद्धा येतं आणि वाईट काम करणाऱ्याचं सुद्धा. तुम्ही ठरवा तुम्हाला कोणत्या पद्धतीने आणायचं महाराज. माझी सर्वांना विनंती गड्यांनो, लक्ष देऊन ऐका. एवढा सुंदर अनमोल किमतीचा नरदेव तुम्हाला जर मला प्राप्त झाला असेल तर या संधीचं सोनं प्रत्येकाने केलंच पाहिजे. हे परत परत नाही. पुनरपी मरणम पुनरपी जननम पुनरपी जननी जठरे शयनम. किती वेळा जन्मा यावे नित्य भावे फजित. एका राजाने गावात दौंडी दिली. ऐका हो ऐका, जो कोणी कावळा पकडून आणेल त्याला 5,000 रुपये दिले जाईल. कावळा पकडणं एवढं सोपं नाही बरं. मी एवढा मोठा कीर्तनकार आहे पण दशक्रियाविधीचे प्रवचन कधीच करत नाही दादा. याचं कारण दशक्रियाविधीचं प्रवचन लोकांवर अवलंबून नसतं, नातेवाईकावर नसतं, त्या कावळ्यावर अवलंबून असतं महाराज. काही लोक एवढे हलकट असतात, 2 तास झाले तरी कावळा शिवत नाही हो. भांडवल संपून जात, सांगायचं काय? बरोबर आहे का नाही? कधी काही जागा अशा असतात की तिथं कावळेच येत नाही. कीर्तनकारांनी किती वेळ प्रवचन करायचं, मोठा समस्या आहे. बरं कावळा काय असं सोबत घेऊन जायची गोष्ट थोडी. गाडी नेता येईल संग, पखवाजा नेता येईल, गायक नेता येईल, कावळा थोडा सोबत नेता येईल. कठीण. त्यामुळं दशक्रिया विधीचे प्रवचन बहुतांशी करत नाहीये. त्या पुंतंब्याला खूप दशक्रिया विधी होतात. बरं एका टायमाला 20 आणि एका माणसानं मला प्रवचन दिलं म्हणे, महाराज तुम्ही एकदा या. आणि सगळ्याचे भोंगेच तिथं काही साऊंड फिऊन नसतात. आणि 12 प्रवचनकार आम्ही एकाच टायमाला सुरू झालं. हरे राम राम. मी त्यांना म्हणले बघा पैसे तुम्ही घ्या, फक्त प्रवचन मला करू द्या. कठीण ताळ आहे. आता कावळा पकडणं एवढं सोपं आहे का महाराज? सगळ्या गावकऱ्यांनी विचारलं कावळा का सोपं आहे का? कावळा वेगळा आणि डोम कावळा वेगळा. कावळा हा पक्षी आणि डोम कावळा माणूस आहे. बरोबर आहे का नाही? एक आंधळा मनुष्य गंगेवर स्नानासाठी गेला. स्नान वगैरे झालं, भगवंताची विनंती करायला लागला, दर्शन करायला लागला, भगवंताकडे हात जोडले. मनी नाही ध्यानी. आता डोळ्यावाल्यालाच कावळा सापडत नाही, आंधळ्यानं काय अपेक्षा करायची? जसे त्यांना हात वर केले त्याचं नशीब एवढं चांगलं, त्याच्या हातात कावळा सापडला. बरोबर आहे का नाही? कधी ना निवडून येणारे लोक या टायमाला निवडून आले. कावळा सापडल्यासारखा जनतो कार्यक्रम. सगळं महाराष्ट्र म्हणायचं हे पडतो. ते 40,000 आलो. कठीण ताळा झालाय महाराज, अवघड आहे. तसं कावळा पकडल्यानंतर एवढा नाचायला लागला. बाबा उजळले भाग्य आता, अवघी चिंता. त्याने विचार केला 5,000 रुपये भेटणार आहे. पण कावळा पकडल्यानंतर आंधळ थोडं स्वार्थी होतं. ते म्हणे आपल्याला ये री घरी जाऊन काही काम आहे, आता एक कीर्तन झालं, काय टेन्शन आहे, दिवसभर काही संध्याकाळी कार्यक्रम नाही, काही नाही, आपण आराम करू. आणि असंच नदीवर थांबून 2-4 कावळे पकडलेत, कसे 10-20,000 रुपये भेटतील. त्या आंधळ्यानं काय केलं माझ्याकडे पहा. पहिला जो कावळा होता तो बगलात ठेवला. कुठं ठेवला? बगलात ठेवला. पहिला कावळा घेतला आणि बगलात ठेवला. आणि दुसरा कावळा पकडण्यासाठी आंधळ्यानं हात वर केले. पहिला कावळा घेतला, आंधळ्यानं काय केलं? बगलात ठेवला. आणि दुसरा कावळा पकडण्यासाठी काय केले? हात वर केले. जसे हात वर केले तसं पहिलं गेलं पळून. आणि आता किती चातुर्मास केले म्हणजे कावळा सापडेल का परत दादा? अजिबात नाही महाराज. सगळ्या गोष्टी परत मिळेल. बसणारी मंडळी, गेलेला पैसा कमवू शकता तुम्ही, गेलेली सत्ता कमवू शकता, गेलेली प्रॉपर्टी कमवू शकता, गेलेली जमीन परत घेता येईल. पण एक वाक्य लिहून ठेवा माझं काळजावर, लाईफ इज नॉट वन्स मोर. किती पैसे खर्च केले म्हणजे आयुष्य भेटल? मला तर यमाचा एक 16 साजरा करायचा आहे महाराज. यम, खरं सांगतो तुम्हाला, यमासारखा इमानदार माणूस जगात दुसरा कोणीच नाही. अहो बरं झालं यम मॅनेज होत नाही आजकालच्या लोकांसारखा. शिट्टी मारतो रे माईक. हा, यमासारखा इमानदार माणूसच नाही. इमानदार म्हणजे एवढा इमानदार की अजून यम कोणाच मॅनेज झाला नाही, देवा कोण झाला नाही हो. आणि जर यम आजकाल जर मॅनेज झाला असता या लोकांसारखा आपल्यासारखा, ते मोठे मोठे बोके मेलेच नसते, आपल्यासारखे गरीबच मेले असते महाराज. यम न्यायाला आल्यानंतर याने चेक दिला असता, 5 वर्ष येऊ नको, आता सध्या माझं जमत नाही, 29ला ये, असं झालं असतं ना महाराज. यम कोणाच्याच बापाचं ऐकत नाहीये. मग तुकोबराय सांगतात, पावला हा देह का गटाली, न्याय न घडो उपाय घडो आले. आंधळेच्या हातात कावळा सापडावा तसा नरदेह सापडलाय ना. मग सर्वांना माझी विनंती आहे, वेळ नका वाया घालू. किती गोड तुकोबराय सांगतात, नाथ बाबा सांगतात, करा रे बापानो साधन हरीचे, 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 करा रे बापानो साधन हरीचे. जनी करणीचे करुणा, जनी करणीचे करुणा,
प्रत्येकानं संधी केली पाहिजेत. मला सर्वांना एक छोटासा प्रश्न करायचा आहे. ह्या पाटील कुटुंबियांनी एवढं सुंदर नियोजन केलं, महाराज नजर लागावं एवढा गोड कार्यक्रम आहे. महाराष्ट्रातील नामांकित गायक, वादक, टाळकरी, कीर्तनकार, माईक सिस्टीम सगळं यथोचित सर्वांची व्यवस्था आहे. खरं सांगा, हे एका दिवसाचं नियोजन एका 6 महिन्यापासून आहे नाना. 6 महिने झाले असतील, बरोबर आहे की नाही? 6 महिन्याच्या अगोदर तारीख घेतली. 6 महिन्यापासून आपल्याला हे वादक सांगायचे, हे गायक सांगायचे. एका दिवसाच्या कीर्तनासाठी जर 6 महिन्यापासून तयारी करावं लागत असेल, तुम्हाला पोरीला इंजिनियर करायचं, घर बांधायचं, शेती पिकवायची, कांदा लावायचा आहे, लसूण लावायचा आहे, द्राक्षे लावायचे. किती जपता तुम्ही द्राक्षाला? अहो महाराज, पाणी नाही, दूध पाजतात काही लोक त्या द्राक्षाला, एवढी त्याची सेवा करावी लागते. मग सगळ्या गोष्टीची तयारी करता मला एक छोटासा प्रश्न करायचा. तुम्ही मरणार आहे, मी मरणार आहे, याची तयारी कधी केलेली आहे आपण? तुम्ही मरणार आहे का नाही? मग तुम्ही मरणार आहे, मी मरणार आहे, मग मरणाची काही तयारी आहे का नाही? तुम्ही म्हणसाल महाराज मरणाची काय तयारी? मरणाची सुद्धा तयारी आहे. एक क्षण सुद्धा भगवंताच्या चिंतनाविना वाया न जाणं ही तुमच्या माझ्या मरणाची तयारी आहे. प्रत्येकाने देवाचं चिंतन केलं पाहिजेत ना महाराज. अरे 24 तास देवान दिलेले आहे तुम्हाला. 24 तासातले 23 तास काम करा ना. राजकारण करा, तुम्हाला शेती करा, व्यवसाय करा, धंदा करा, 23 तास काम करा. पण 1 तास माझ्या देवासाठी देत चला गड्यानो. त्या 1 तासामध्ये मोबाईल नको, त्या 1 तासामध्ये तुमची बायको नको, लेकरं नको, तुमची प्रसिद्धी नको, काहीच नको. 1 तास फक्त देवासाठी देत चला. मी नारदाच्या गादीवरून सांगतो महाराज, तुम्ही 1 तास माझ्या देवासाठी काढत चला. या विश्वाचा मालक निश्चित तुमच्या जीवनातलं कितीही मोठं संकट आलं तरी तारल्याशिवाय राहणार नाही. मला सर्वांना विनंती, तुम्ही त्याच्यासाठी चाललं पाहिजेत ना 2 तास. आपला विश्वास नाहीये देवावर. तू का म्हणे भार घातलियावरी होईल कैवारी नारायण. अरे इथं बसणारे जेवढ्या काही माता मावल्या आहे, जेवढे काही पुरुष मंडळी, त्यांना प्रश्न करायचा आहे. आपल्या बायकोने फक्त आपल्या नावाचं मंगळसूत्र गळ्यामध्ये घातलेलं आहे आणि नुसतं कुंकू लावलं तर नवरा जीवनभर तिची सेवा करतो. किती सेवा करता तुम्ही तिची? अहो तुम्ही एवढे अधीन गेलेले बायकायच्या की त्या बायकोसाठी मायला बोलत नाही ना आपण. त्या बायकोसाठी बापाला बोलत नाही, बहिणीला बोलत नाही, भावाला बोलत नाही. मग तिनं नुसतं मंगळसूत्र घातलं आणि कुंकू लावलं तर तुमची ती एवढी नवरा तिची सेवा करतो. माझ्या पांडुरंगाची माळ गळ्यामध्ये घालून बघा आणि त्याच्या नावाचा गोपीचंदन टिळा लावा. मी नारदाच्या गादीवर सांगतो, जीवनातलं कितीही मोठं संकट असू दे, जगाचा मालक तारल्याशिवाय राहणार नाही. 2-4 दिवसापूर्वी एका ठिकाणी कीर्तन केलं आम्ही. प्रवास करून गेल्यानंतर जेवायला बसल्यानंतर ते साहेब सांगत होते, म्हणजे महाराज रात्रंदिवस प्रवास करता तुम्ही, कधी तुमच्या गाडीला त्रास होत नाही, कधी तुम्हाला त्रास होत नाही, तुम्ही एवढे फ्रेश आहेत. याचं कारण काय? एवढं 4 राज्यामध्ये कीर्तन करता, दररोजचं 1-2 हजार किलोमीटर प्रवास करता. मग एवढा प्रवास करून कधी तुमच्या जीवनात अडथळा का निर्माण होत नाहीये? रात्रीचे एवढे ऍक्सिडेंट होतात, पण बहुतांशी महाराजाचा ऍक्सिडेंट झाला, क्वचित एखादा प्रसंग, बरोबर आहे का नाही? नाही तर महाराज लोकांनी एवढा प्रवास ट्रान्सफरवाले सुद्धा करत नाही महाराज. वस्तुस्थिती, रात्री अमरावतीला होतो मी आजी, तर इथून परत जायचं म्हणजे यायला 500 जायला 500, 1000 तर काहीच वाटत नाही ना आपल्याला, बरोबर आहे का नाही? काही 2 व्हीलरवर प्रवास करतात, काही 4 व्हीलरमध्ये प्रवास करतात. मग एवढा प्रवास करून कधीच त्यांच्या जीवनामध्ये संकट येत नाही. मी त्या साहेबांना जेवता जेवता सांगितलं, म्हणलं साहेब रात्री 9 ते 11 कीर्तन संपलं की रात्रभर आमचा ड्रायव्हर गाडी चालवतच नाही. मग म्हणे गाडी कोण चालवतं? म्हणलं ड्रायव्हरच्या रूपात पांडुरंग परमात्मा गाडी चालवतो, त्याच्यामुळे दुःख होण्याचं काही कारणच नाही. तुम्ही जबाबदारी एकदा देवावर टाकली ना महाराज, माझी बसणाऱ्या सर्व मंडळीला विनंती आहे, बाजाराला जात असताना लेकरांना कधीच आपल्या बापाची करंगळी नाही पकडायची. लक्ष देऊन ऐका बरं. बाजाराला जात असताना, अरे एवढ्याला जात असताना बाजार असेल तर बापाची करंगळी पोरण कधीच पकडायची नाही. हुशार पोराने आपला हात बापाच्या हातात द्यायचा. करंगळी जर पकडसाल तर गर्दीत तुमच्याकडून करंगळी सुटण्याची शक्यता आहे. पण तुम्ही जर तुमचा हात तुमच्या बापाच्या हातात द्याला, गर्दी असू द्या, नाली असू द्या, गतिरोधक असू द्या, तुमचा बाप तुम्हाला पडू देणार. तसं परमार्थ करत असताना, संसार करत असताना आपला हात एक तर साधूच्या हातात द्या, नाही तर देवाच्या हातात द्या. माणसं माणसाच्या हातात देतात. माणसाने माणसाकडून अपेक्षा करणं म्हणजे एक जुनी म्हणे आपल्या तिकडं, उघड्या शेजारी नागवं गेलं आणि रातभर इवान मेलं. जगातले प्रत्येकच माणसं दुःखी आहे, दुःखी मनुष्य सुखाची अपेक्षा तुम्हाला. अरे अपूर्ण मनुष्य पूर्णत्वाचं ज्ञान कसं देईल? देणारच नाही. एखादा मनुष्य श्रीमंत असू शकतो, म्हणजे त्याच्याकडे बाकीचं सुख आहे का? अजिबात नाही महाराज. देवानं प्रत्येकाला कुठं कुठं तरी अपूर्ण ठेवलेलं आहे. परिपूर्ण देवाला कोणाला केलं, आणि परिपूर्ण जर सगळ्याला केलं असतं तर देवाची किंमत नसती राहिली ना. काही दिसायला सुंदर आहे पण अक्कल नाही, काही अक्कल भरपूर आहे, दिसायला बेडब आहे. आता लता मंगेशकरांसारखी गायिका जगात परत जन्माला येईल का हो? सरस्वती होती ना महाराज ती. आपण सरस्वतीला नाही पाहिलं, लता दिदींकडे पाहिलं की ती सरस्वतीच होती. 98 वर्ष झाले तरी त्या मायमाऊलीचा कंठ येत किंचितही खराब नाही. सरस्वती नाही तर काय, पण जेवढं सुंदर गाणं होतं तेवढं सुंदर रूप थोडं होतं महाराज, काही अजिबात नाही.
ज्ञान जे आता आपल्या देशाच्या राष्ट्रपती दिसायला सुंदर आहे का हो? पण ज्ञानी किती आहे महाराज, बरोबर आहे का नाही? देशाच्या सगळ्यात, अरे पंतप्रधान देशाचा मालक नसतो, देशाचा मालक कोण असतो? राष्ट्रपती. मग राष्ट्रपतीकडे जर बघितल्यानंतर कोणी म्हणाल का जे लोक दिसायला सुंदर आहे त्यांच्याकडे बुद्धी नाही, आणि ज्यांच्याकडे बुद्धी आहे त्यांचा ताणच नका घेऊ तुम्ही. काही काही भाग्यवान असे की दिसायलाही सुंदर नाही बुद्धी नाही, गाढवान शेत खाल्लं पापना पुण्य, काहीच फायदा नाही. उग भगवंताला आळस आल्यानंतर जन्माला आलेली सृष्टीमध्ये लोक जन्माला आलेले, बरोबर आहे का नाही? म्हणजे बुद्धी नाही. म्हणून सर्व गोष्टी माणसाला सगळ्यांना समान भेटू शकत नाही महाराज. देवानं प्रत्येकाला कुठं ना कुठं तरी अपूर्ण ठेवलं. ज्याच्याकडे लक्ष्मी त्याच्याकडे सरस्वती नाही, ज्याच्याकडे सरस्वती त्याच्याकडे लक्ष्मी नाही. काहीच भाग्यवान लोक असे की लक्ष्मी सुद्धा आणि सरस्वती सुद्धा वास करते. म्हणून सर्वांना माझी विनंती, वेळ नका वाया घालू गड्यानो. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना होगी, कुछ समय ऐसा निकालो प्रेम करो भगवान से. एक क्षण सुद्धा भगवंताच्या चिंतनाविना वाया नाही झाला पाहिजे. हरिभजना विन का घालवू नको रे, 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 हरिभजना विन का घालवू नको रे. दोरीच्या सापा भिवणी बाबा, दोरीच्या सापा भिवणी बाबा, भेटी नाही दिवा शिवा, भेटी नाही दिवा शिवा, अंतरीचा ज्ञान दिवा मानवू नको रे. अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको रे, मालवू नको रे. हरिभजना विन का घालवू नको रे, हरिभजना विन का, हरिभजना विन का, हरिभजना विन का घालवू नको. वाया घालू नका महाराज. तुकोबराय देवाला सांगतात, या दुःखातून जर तुम्हाला मुक्त केलं तर देवा आठवीन पाय हा माझा रस. रात्र आणि दिवस पांडुरंगा, हे देवा रात्रंदिवस मी तुझं चिंतन करील. तुम्ही कधी देवाचं चिंतन करणार आहे महाराज? कधीतरी विचार केला पाहिजे. काल व्याल मुख ग्राश त्राश निर्नाश हेतवे, श्रीमद भागवतम शास्त्रम कलोकेरेन भाषितम. भागवतकार किती गोड सांगतात पहा. काल व्याल मुख ग्राश त्राश निर्नाश हेतवे, श्रीमद भागवतम शास्त्रम कलोकेरेन भाषितम. बसणारे मंडळी, एक मोठा आजगर आहे, त्याच आजगराच्या मुखामध्ये तुम्ही आणि मी बसलेलो. आपण कुठपर्यंत सुरक्षित आहोत? जोपर्यंत आजगर तोंड बंद करत नाही. ज्या दिवशी आजगर तोंड बंद करेल ना महाराज, त्या दिवशी ज्ञानोबरायची ओवी आठवल तुम्हाला. हे काळानं काळाची तोंडी, घातली लोणियाची उंडी, माशी पाख पा करीत हे सरे. सगळ्या गोष्टीची गॅरंटी घेता येईल. माईक घ्यायचा, माईकची गॅरंटी आहे. चांगला आयफोन घेण्यासाठीचा आयफोनची गॅरंटी, गाडी घेण्यासाठीचा तिची वॉरंटी गॅरंटी आहे. चांगला साऊंड घेण्यासाठीचा साऊंडची गॅरंटी वॉरंटी. माणसाची काय गॅरंटी आहे? कपातला चहा कपातन बशीतला बशीत गेला. लोक म्हणे आता कीर्तनाला होता हो, पखवाज वाजवलाय त्यानं. मरायला उशीर लागत. देह जाईल जाईल, देह जाईल जाईल, देह जाईल जाईल, देह जाईल जाईल जाईल, त्यासी काळो बखाईल, काळो क्षणभंगुर जीवन की कलिका कल प्रात को खेली ना केली. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, परत परत या नरदेहाच्या गोष्टी नाही दादा. अल्पायुष्य मानव देह, शतगणिले ते अर्धरात्र खाये, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनाशी उरले ते पायगा. जाणकार मंडळी आहात. 100 वर्षाचं आयुष्य गड्या तुम्हाला मला. किती वर्षाचं आहे? 100 वर्ष. 50 तर तुम्ही झोपीतच घालले, खाली किती उरले? 50 मधले 10 वर्ष बालपणात गेले, खाली किती उरले? 40
40 मधले 20 वर्ष शिक्षणात गेले, खाली किती उरले? अहो 3 वर्ष तर कोरोनातच गेले आपले, 17 वर्ष उरले. आता त्या 17त काय काय करणार आहे? घर बांधणार आहे, कपोरीचं लग्न करणार आहे. मी तुम्हाला मगाशी सांगितलं सगळ्या गोष्टीची गॅरंटी आहे. पण क्षणभंगूर जीवन की कलिका, कल प्रात को खिली ना खिली. सांस रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी चलते चलते. दम निकल जाएगा, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा. रोशनी का क्या भरोसा है इस जिंदगी का. कधी माणसाचा निर्णय जाईल काही सांगता येत नाही. मग क्षणिक आहे, कधी जाईल काही सांगता येत नाहीये. सगळे एजन्सी आहे महाराज मुंबईमध्ये. तुमच्या नाशिकला जर गेले ना, द्राक्षाची एजन्सी, टमाट्याची एजन्सी, गाडीची एजन्सी, माणसं तयार व्हायची एजन्सी आहे का कुठं? माझे गुरुजी मला एक त्रिकुटी सांगतात, पहिलं तर माणसाला नरदेह मिळत नाही, पहिलं तर माणसाला नरदेह मिळत नाही, मिळाला तर टिकत नाही, गेला तर परत मिळत नाहीये. मग एवढा सुंदर नरदेह जीवनामध्ये प्राप्त झालाय ना, माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे, क्षण न वाया घालता देवाचं चिंतन करा. आठवीन पाय हा माझा नवस, रात्रानी दिवस पांडुरंगा तुकोबराय देवाकडे गेले. देवा कंटाळलो मी आता, पुरे आता नको तुझी याची सत्ता. किती दिवस देवा हे चालू राहणार? एक एक येऊनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य देहाचा. देवा मी आता कंटाळलोय, माझी अपेक्षा नाही, मला एकदा या दुःखातून सोडो. महाराज सांगतात, बहु दूरवरी पांडुरंगा सोडवावे. देवा आता कंटाळलोय मी, आता पांडुरंगा सोडवावे. शेवटी तुकोबराय सारख्या महात्म्याला सुद्धा पांडुरंगाला विनंती करावी लागली. याचं कारण तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी. त्याच्या अगोदरचे प्रमाण घ्या, सोडविना राजा, सोडविना बंधू, सोडविना माय, सोडविना बाप. तुम्हाला असा भास असेल की मला संकटातून कोणी सोडवल, कोणी सोडू शकत नाही महाराज. माझी सर्वांना विनंती आहे, जगातला किती तज्ञ डॉक्टर असेल ना महाराज, त्या डॉक्टरनं ऑपरेशन थिएटरच्या बाहेर डॉक्टर येतो त्यावेळेस लोक म्हणतात, ओ डॉक्टर साहेब, अहो कसं आहे आमच्या आईची तब्येत? डॉक्टरच्या मुखातून शब्द निघतोय, बघा मला जेवढे प्रयत्न करता आले तेवढे मी केले. आता शेवटी या पेशंटला जगवायची जबाबदारी कोणाची आहे? मग मला एवढंच सांगायचंय तुम्हाला, जिथं विज्ञान थांबतं तिथं अध्यात्म सुरू होतं, तर अध्यात्माचा शेवट कुठं असेल याचा विचार केला पाहिजेत ना माणसाने. तुम्ही जेवढा डॉक्टरवर विश्वास ठेवता तेवढा जरी देवावर ठेवला तरी तुमच्या जीवनाचं कल्याण होईल महाराज. जिथं डॉक्टरचं डोकं बंद पडतं, मग शेवटचा पर्याय जर माणसाच्या देव आहे ना, तर निश्चित शेवटचा पर्याय जसा देव ठेवला तसा पहिलाही पर्याय देव ठेवला पाहिजे.
मी दररोज कीर्तनातून सांगतो, सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे मन कार्य जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे म्हणून सर्वांना माझी विनंती. बहु दुरवरी भोगविले भोगा, आता पांडुरंगा सोडवावे. आठवीन पाय हा माझा नवस, रात्रानी दिवस पांडुरंगा विढोबा रघुमाई. विढोबा रघुमाई. जय जय रघुमाई. विढोबा रघुमाई. हे विठोबा रघुमाई. हे विढोबा रघुमाई. हे विठोबा बुक्क्याची वाटी वडी असली बुक्का बुक्का आणून द्या पुढे. विढोबा रघुमाई. जय जय विढोबा रघुमाई. तुका म्हणे काया करी न कुरवंडी ओवाळून सांडी मस्तक हे शांत बस. आठवीन दीदी 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 नंतर वाट बस बस बसून घे नंतर वाट बेटा.
आठवीन पाय हा माझा नवस रात्रानी दिवस पांडुरंगा तुकोबरा देवाला सांगता देवा एकदा मला या संकटातून सोडव. बसणाऱ्या सर्व मंडळीला माझी विनंती, मायबाप निश्चित देव जर आपल्याला या संकटातून सोडवत असेल तर प्रत्येकाने देवासाठी वेळ काढा. धनानी भूमो पश्वश्य गोष्टी नारी गृहद्वारी जनस्मशाने देहसितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एकहा. ज्या गोष्टी जाणार आहे त्याच्याविषयी खंत करू नका. शाश्वत असणारी जी गोष्ट आहे ती फक्त देव आहे. सत्य साच खरे नाम विठोबाचे. कोणत्या अभिमानामध्ये जगताय महाराज? कशाचाच अभिमान करू नका. ना संपत्तीचा करा, ना ज्ञानाचा करा, ना बुद्धीचा करा, ना पैशाचा करा, ना पदाचा करा. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं भाड्याने दिलेल्या आहे महाराज. येताना तुम्ही काही घेऊन आले नाही, जाताना काही घेऊन जाणार नाही. तुमच्या येवल्या तालुक्यामध्ये एखादा चांगला प्रगतशील शेतकरी काही येताना 10-5 गुंठे घेऊन आला का? बरं जाताना काही 7-12 आया था नंगावर जायगा भी. अरे संसारातले लोक तर एवढे हलकट आहे गड्यानो. गळ्यामध्ये तुमच्या लॉकेट असू द्या, हातात अंगठ्या असू द्या, सोन्याची घडी असू द्या, ब्रासलेट असू द्या, रडता रडता ह्या माता मावल्या हातावर पदर टाकून हातातल्या अंगठ्या काढतात. हो जगाचा नियम आहे हा. बांधून या देती यमाची हाती भूषणे घेती. तुमच्या सोबत येणारी एकच गोष्ट आहे, तिला ना कोणी वारसदार आहे ना तिला कोणी वशीला लागत. ती फक्त तुम्ही केलेलं भगवंताचं चिंतन, तुम्ही केलेली या समाजाची सेवा, तुम्ही केलेली या गोर गरिबाची सेवा, हेच तुमच्या सोबत येणार आहे. बाकी तुम्ही काहीही करा महाराज. लोकांना एवढा अभिमान वाटतो, अरे बाप रे बाप. काही ठिकाणी गेलं की कीर्तनाला असं वाटतं देवा किती ताण याच्या घरी नसतो, जेवलो तो पुरला असतो. खाऊ घालतं थोडं 1.5 तास त्याची प्रॉपर्टी सांगत बसतं. बरं काय आपल्या कामाची नाही ती. लोक म्हणतात महाराज मी जर मेलो ना, असं म्हणतात लोक, महाराज मी जर मेलो ना तर असं समजा आमचं घर उद्याच बंद पडेल. माझी इच्छा आहे तू एकदा मरून बघ, तुझ्यापेक्षा लोक चांगलं घर चालवतात. काही लोक म्हणतात महाराज मी जर मेलो ना तर असं समजा आमच्या येवल्याचं राजकारण संपलं, तू मरून बघ ना. कोणा वाचून काही राहत नाही. पूर्वीचे म्हातारे लोक म्हणायचे इंदिरा गांधी गेल्या भारताचं कसोल. कुठं काय झालं? अहो इंदिरा गेली तर सोनिया आलीच ना, भारत थोडा बंद पडला काही. सोनियाही गांधी गेली, मोदी साहेब आले, उद्या तेही रिटायरमेंट होणार आहे, दुसरं कोणीतरी नवीन येणार आहे ना, ज्याच्यात नित्य बदल होतो. जिथं कोणा वाचून काही राहत नाही त्याला जग म्हणतात गड्यानो. माझी सर्वांना विनंती आहे, मरून सुद्धा जर तुम्हाला जिवंत राहायचं असेल तर चांगलं काम करा. या देशामध्ये थोडे अमीर लोक आहे का हो? या देशामध्ये उद्योगपती भरपूर, या देशामध्ये भरपूर लोक आहे. पण ज्या दिवशी रतन टाटा गेले त्या दिवशी भारतातल्या 140 कोटी लोकसंख्यापैकी 1-2 कोटी सोडले तर प्रत्येकाच्या मोबाईलचं स्टेटस होतं महाराष्ट्र. माणूस काय केलंय त्या माणसाने? अरे त्या माणसाने जेवढी संपत्ती कमवली त्याच्यापेक्षा लोकांना दान दिलंय महाराज. कार्याची तुमच्या पावती, तुम्ही चांगल्या कामाचीच लोक दखल घेतील. नाही तर श्रीमंत ढिगाणं पडलेले, प्रॉपर्टीवाले ढिगाणं पडलेले, अजिबात लोक त्यांची दखल घेत नाही. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, अनमोल किमतीचा नरदे प्राप्त झालाय ना, संधीचं सोनं करू नका, संधीचं सोनं करा. आणि माणूस म्हणून जगत असताना एक वाक्य माझं तुम्ही लिहून ठेवा, किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द जो अपनाए उसे इंसान कहते हैं. ये दुनिया एक उलझन है, कई धोखा कई ठोकर. शिट्टी मारतोय माईक. कोई हंस हंस के जीता है, कोई जीता है रो रो कर. मुश्किल में संभल जाए उसे इंसान कहते हैं. दुसऱ्याचं दुःख आपलं दुःख समजा एक, दुसऱ्याचं सुख आपलं सुख समजा 2. ह्या जर गोष्टीचं तुम्ही पालन केलं तर निश्चित तुम्ही गेल्यानंतर लोक तुमची जे जे कार करतील. अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, सावित्रीबाई फुले असतील, मला वाटतं अहिल्याबाई होळकर असतील, हे जेवढे काही क्रांतिकारी लोक या देशामध्ये होऊन गेले महाराज, त्यांचा इतिहास तपासा. जीवनभर या लोकांनी समाजाचा विचार केला. कोणाचा विचार केला? समाजाचा. ज्यांनी स्वतःच्या कुटुंबाचा विचार केला त्यांचं नशीब एवढं खराब की जिवंतपणी पोरं त्यांनी भाकरी घालत नाही, त्यांना जिवंतपणी पोरं त्यांना सांभाळत नाहीये. आणि हे गेल्यानंतर सुद्धा लोक जर एवढे यांच्यावर प्रेम करत असेल तर निश्चित या लोकांचं जीवन चांगलं आहे. म्हणून माझी सर्वांना विनंती, बहुदूरवरी भोगविले भोगा, आता पांडुरंगा सोडवावे. आणि हे सगळं जर देवा तू केलं तर मी काय करीन? तुकोबराय सांगतात, हा तुका म्हणे काया करीन पुरवंडी, तुका म्हणे काया करीन पुरवंडी, म्हणे काया करीन पुरवंडी, तुका म्हणे काया करीन पुरवंडी, तुका म्हणे काया करीन पुरवंडी, तुका म्हणे काया करीन
माझा नव, आठवीन पाय हा माझा नवस. घेतलेल्या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकोबराय सांगतात, तुका म्हणे काया करीन कुरवंडी, ओवाळून सांडी मस्तक हे, आठवीन पाय हा माझा नवस, रात्राने दिवस पांडुरंगा. म्हणून सर्वांना माझी विनंती, जगाच्या मालकाला निश्चित विनंती करा की देवा, एकदा मला या दुःखातून निवारण करून एकदा मला तुझ्या चरणावर स्थिर कर. निश्चित जर तुम्ही अशी मागणी देवाला केली तर जगाचा मालक तुमच्या अंतकरणातली इच्छा पूर्ण करेल. ज्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण सर्व मंडळी उपस्थित आहोत, ज्यांच्या श्राद्धानिमित्त आपण सर्व मंडळी उपस्थित आहोत, असे वैकुंठवासी सुनील भाऊ, आमचे देवराम पाटील, बाबांच्या या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त, त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त या पाटील कुटुंबियांनी खूप सुंदर नियोजन केलं. नजर लागावं एवढा गोड कार्यक्रम आहे. निश्चित तुमचे वडील ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी हा कार्यक्रम हे सगळे गायक वादक महाराज मंडळी पाहत असेल तर त्यांच्याही डोळ्याला धारा लागले असेल, तेही भाग्यवान समजत असेल स्वतःला. का रे, मी गेल्यानंतर सुद्धा माझ्या कुटुंबियांनी, आमच्या परीक्षित दादाने, त्यांना महेश दादांनी एवढं सुंदर नियोजन केलं. द्यावे तेवढे धन्यवाद. या कुटुंबाला माझ्यापेक्षा तुम्ही त्या कुटुंबासोबत राहिलेले आहेत. राजकीय क्षेत्रामध्ये खूप एक चांगलं कुटुंब आहे. गावात मला वाटतं आमचे दादाश्री सरपंचही होते. सरपंच असताना त्यांनी खूप चांगलं काम केलंय. मला आनंद या गोष्टीचा आहे. ते कोणत्या पदावर होते, त्यांनी गावाचा काय विकास केला हे तुमच्या पुरतं आहे. पण ते असताना सुद्धा त्यांनी आपली मुलं एकदम चांगले सुशिक्षित घडवले. ही सगळ्यात जीवनातली सगळ्यात मोठी संपत्ती महाराज. त्यांचे आमचे महेश दादा एका चांगल्या पोस्टवर या देशाची, या महाराष्ट्राची सेवा करत आहेत. म्हणून मला सर्वांना विनंती करायची, खूप सुंदर नियोजन आहे. गेल्यानंतर आपलंही नियोजन एवढं सुंदर झालं पाहिजे. म्हणून आजपासून प्रत्येकाने थोडा विचार करत जा. नुसतं कोणाच्या पुण्यतिथीला गेले की बुंदी भात नका खात जाऊ, तो घरी खायला भेटतो तुम्हाला आणि मला. कीर्तनकारा समोर बसल्या बसल्या हाही विचार करत जा की मी गेल्यानंतर माझी दशक्रियाविधी झाली पाहिजे, मी गेल्यानंतर माझंही वर्ष श्राद्ध झालं पाहिजेत. या पाटील कुटुंबियांनी खूप सुंदर नियोजन केलं. मी खरं सांगू, ज्या दिवशी माणसाच्या जीवनातला बाप जातो ना, त्या दिवशी निश्चित माणसाच्या जीवनातला आधारवर जातो. माय आणि बाप हे दोन पात्र माणसाच्या जीवनामध्ये असे की ते निष्काम तुमच्यावर प्रेम करता. तुम्ही कितीही मोठे ऑफिसर व्हा, किती मोठे महाराज व्हा, किती मोठे कीर्तनकार व्हा, किती मोठे चांगले वादक व्हा, ज्यावेळेस कीर्तन करून पखवाज वाजून रात्री 2 वाजता घरी जाताना तुम्ही दरवाजावर थाप टाका, ए दार उघड. बायको दिवशी दार उघडतील, तिच्या बेडरूम मध्ये जाऊन ती झोपून राहतील. पण तेवढ्याच रात्री त्या दरवाजापाशी तुमची माय झोपलेली असू द्या, रात्री 2-3 वाजता तिच्या मुखातून शब्द निघतो, बाळ्या 3 वाजले, माय कुठं गेला होतास? काही नाही गाई, थोडा उशीर झाला. बरं जाऊ दे, जेवलास का तू? रात्री 3 वाजता सुद्धा जेवला का तू म्हणणारी जात या जगामध्ये फक्त तुमची आई आहे. तुम्ही तुमच्या बायकोला 50 किलोचा हार घाला, ती जात तुम्हाला कधीच म्हणणार नाही तू जेवला का. तिला माहिती आहे 2 वाजता आलं म्हणजे धाब्यावरून चरून आला असेल. ही जी भूमिका आहे ती फक्त तुमच्या आई वडिलाची. ज्या दिवशी जीवनातला बाप जाईल त्या दिवशी समजून चला जीवनातला आधार वड गेला. अरे सचिन तेंडुलकर सारख्या एका क्रिकेटरला ज्यावेळेस भारतरत्न पुरस्कार जाहीर होतो त्यावेळेस मीडियावाल्यांनी प्रश्न केला, ओ सचिनजी कसं वाटतंय तुम्हाला? सचिन सांगतो, आज मी क्रिकेट विश्वातील सगळ्यात मोठा व्यक्ती आहे. मास्टर बास्टर सचिन तेंडुलकर म्हणून माझी या जगात प्रसिद्धी आहे. माझं कला माझी कौशल्य पाहून मला या देशाने भारतरत्न पुरस्कार दिला. पण खरं सांगू का, हे सगळं पाहण्यासाठी, हा सगळा पुरस्कार पाहण्यासाठी माझे वडील रमेश तेंडुलकर जिवंत असते तर मला अजून बरं वाटलं असतं. या महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राचे राजे झाले. सर्व किल्ले माझ्या राजाच्या ताब्यात आहे. रायगडावर राज्याचा राज्याभिषेक चालू आहे. 32 मज सोन्याच्या सिंहासनावर माझा राजा विराजमान आहे. सोन्याचं मुकुट माझ्या राजाच्या डोक्यामध्ये. सगळा महाराष्ट्र आनंद उत्सव साजरा करतोय आणि राजा रडायला लागला. माझ्या जिजाबाई साहेब बसेल होत्या. ओ राजे, काय झालं तुम्हाला रडायला? तुम्ही या महाराष्ट्राचे राजे आहात, सर्व किल्ले तुमच्या ताब्यात आहे, 32 मज सोन्याच्या सिंहासनावर तुम्ही विराजमान आहात, मग रडता का? त्यावेळेस रडता रडता या जनतेचा लाडका राजा आपल्या मायेला सांगत होता, आई मी या महाराष्ट्राचा राजा आहे ग, सर्व किल्ले माझ्या ताब्यात आहे, 32 मज सोन्याच्या सिंहासनावर मी विराजमान आहे, सोन्याचं मुकुट माझ्या डोक्यामध्ये आहे. पण हे सगळं सुख पाहण्यासाठी तुझ्या डोक्याचं कुंकू माझा बाप शहाजीराजा जिवंत असता तर मला अजून बरं वाटलं असतं. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, बाप आहे माय आहे तोपर्यंत त्यांना बोलून घ्या. पाठीमागं मुंबईला कोपर खेरण्याला सेक्टर क्रमांक 12-13ला माझं कीर्तन होतं. एका माणसाने जेवायला बोलवलं होतं मला, महेश दादा. एकदम श्रीमंत माणूस होता, चांगली BMW गाडी घेऊन आला. त्याचा फ्लॅट पाहिल्यानंतर मी चकित झालो. 20-25 कोटी रुपयाचा फ्लॅट, चांगल्या प्रोफेशनल ठिकाणी. आणि जेवायला बसल्यानंतर त्याची मुलं वगैरे सगळे दिसत होते. मी म्हणलं, का हो तुमचे आई वडील दिसत नाही?
तर जेवता जेवता तो माणूस मला सांगत होता म्हणे महाराज आम्ही ज्या सोसायटीमध्ये राहतो ही सोसायटी खूप हाय प्रोफेशनल आहे. काय शब्द वापरला त्यानं? खूप हाय प्रोफेशनल सोसायटी आहे. सगळे IT पार्कचे लोक राहतात, सगळ्या फॉरेनर मुलं मुली इथं राहतात आणि आमचे आई वडील थोडे गावंडळ असल्यामुळे आम्ही त्यांना गावाकडे ठेवलं. मी जेवता जेवता हात धुतला आणि मनातल्या मनात विचार केला, ह्या नालायकाच्या घरी जेवण्यापेक्षा रस्त्यानं 2 वडापाव खाल्ले असते तर बरं झाले असते. अरे एका 20 कोटीच्या फ्लॅटमुळं जर तुम्हाला तुमच्या आईची लाज वाटत असेल, एका 20 कोटीच्या फ्लॅटमुळं जर तुमच्या बापाची तुम्हाला लाज वाटत असेल, मी तर थोडं स्पष्ट बोलणारा महाराज गड्यांनो, तुम्ही एवढं शिकूच नका की तुमच्या मायबापाची तुम्हाला लाज वाटेल. एवढा पैसाच कमवू नका की ज्या पैशामुळे तुम्हाला तुमच्या मायबापाची लाज वाटेल. त्या पनवेलला एक चांगला श्रीमंत मनुष्य, पनवेलचं जे एअरपोर्ट आहे तिथे त्याची 500 एकर जमीन आहे. कीर्तन संपल्यानंतर आम्ही जेवायला गेल्यानंतर तो मनुष्य रडायला लागला म्हणे महाराज माझा मुलगा अमेरिकेला आहे. म्हणलं बरं. अमेरिकेचे जे टॉप 5 डॉक्टर आहे त्याच्यामध्ये 2ऱ्या नंबरचा माझा मुलगा आहे. 1.5 महिन्यापूर्वी त्याची आई मरण पावली. मी फोन केला, ए बाळा तू प्रायव्हेट जेट करून भारतामध्ये, तुझ्या आईचा एकुलता एक मुलगा आहे, अंत्ययात्रेला हजर हो. 2 दिवस आम्ही तिची ठेवण्याची व्यवस्था करतो हॉस्पिटलमध्ये. तर मुलाने फोन केला पप्पाला, पप्पा माझं खूप बिझी शेड्यूल आहे, माझं येणं होत नाही, तुम्ही असं करा अंत्ययात्रेच्या वेळेस मला व्हिडिओ कॉल करा, त्या व्हिडिओ कॉलमधून मी माझ्या आईची अंत्ययात्रा पाहतो. माझी सर्वांना विनंती गड्यानो, 40-50 वर्षापूर्वी लोकांना कपडे नव्हते, लोकांकडे गाड्या नव्हत्या, लोकांकडे घोड्या नव्हत्या, लोक गरीब होते हो. एका शर्टावर 2-2, 4-4 महिने राहायचे महाराज लोक. गव्हाची चपाती पाहायला भेटत नव्हती 40-50 वर्षापूर्वी, गव्हाची चपाती खायला भेटत नव्हती. पण महाराज त्यावेळेस लोकांची ज्या विचाराची बैठक होती तेवढी 2024 मध्ये राहिलेली नाही. तरुणी प्रभुता गे हे शालको बुद्धिदायक हा कन्या विक्रयो लोभा दंपतीनांच कल्कनम. मला वाईट वाटतं जेवढे काही वृद्धाश्रम जन्माला आले तेवढे फक्त हिंदूचेच. आतापर्यंत मुस्लिम समाजाचा एकही वृद्धाश्रम जन्माला आलेला नाही महाराज. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, मी हात जोडून विनंती करेल, आपले मायबाप मातरम पितरम चैवम प्रत्यक्ष साक्षात देवता हा, या जगातलं चालतं बोलतं दैवत तुमचे मायबाप आहे. मायबापाची सेवा करा, मायबापाला जीव लावा. अरे आपण पंढरपूरच्या पांडुरंगाचे सगळे भक्त आहोत. तो पांडुरंग परमात्मा एवढे दिवस झाले कट्यावर हात ठेवून उभा आहे. काय केलंय पुंडलिकाने? फक्त मायबापाची सेवा केलेली आहे. म्हणून सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे तया सेवेसी कीर शरीरे लोन कीजे. म्हणून माझे हात जोडून प्रत्येकाला विनंती आहे, आपण सर्वच सुनील बाबांच्या या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त सर्व मंडळी उपस्थित आहोत. सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. बाकी नाही काही जमलं तरी चालेल, पण प्रत्येकानं आपल्या मायबापाची सेवा करा. खूप सुंदर नियोजन या पाटील कुटुंबियांनी केलं. प्रत्येक क्षेत्रातली मंडळी आहेत, असं क्षेत्र नाहीये की त्या क्षेत्रातला माणूस इथं हजर नाहीये. सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. आज आवर्जून कार्यक्रमासाठी उपस्थित महाराष्ट्रातील हे दिग्गज सर्व गायक वादक महाराज मंडळी, त्यामध्ये प्रामुख्यानं ज्यांनी गोड असं गायन केलं असे असणारे आमचे शेळके दादांसाठी सुद्धा सर्वांनी काय करा, टाळी वाजवा. त्याचबरोबर आमचे परम मित्र, आम्ही आळंदीला राहताना सोबत होतो, आमचे प्रकाश दादा आहे, दादांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. महाराष्ट्रातील जे काही कोहिनूर हिरे, त्यामध्ये पखवाजामध्ये ज्यांनी अगदी कमी कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये आपला नाव लौकिक केला असे असणारे, या भारतामध्ये 3 भरत होऊन गेले. या भारतामध्ये किती भरत होऊन गेले? 3 भरत. एक जड भरत, ज्या भरतामुळे या देशाचं नाव भारत पडलं तो एक भरत, एक रामाचा भाऊ भरत, आणि आता आमच्या वारकरी संप्रदायामध्ये पखवादामध्ये भरत. म्हणून भरत दादाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. दुसरं व्यक्तिमत्व नाशिक जिल्ह्याचंच नव्हे, अख्ख्या महाराष्ट्राचं एक लाडकं वैभव आमचे विकास दादा बेलुकर, दादांसाठी सुद्धा सर्वांना टाळी वाजवा. खरं सांगू का महाराज, मला आनंद आहे. आमची वारकरी संप्रदायाची संपत्ती महाराज, बरोबर आहे का नाही? संप्रदायाचं वैभव लोक आहे महाराज. हे जिथं जातील, जिथं भरत दादाचं नाव आहे, जिथं विकास दादाचं नाव आहे, जिथं प्रकाश दादाचं नाव आहे, जिथं शेळके दादाचं नाव आहे, असं समजा तो महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा सप्ताह आहे, बरोबर आहे का नाही? आपल्या नगरसूरमध्ये हे सगळे रत्न म्हणजे कुंभमेळाच म्हणला तर काही वावगस नाही. आणि परत जवळच्या जवळ आहे, एक घाव 2 तुकडे म्हणजे इथूनच आले वाव येऊन, बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का नाही? म्हणून वावीला खूप मोठा भगवंताचा उत्सव चालू आहे, त्यामधून सर्व हे मंडळी इथं आले. सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो, ज्यांच्यामुळे तुमच्या दर्शनाचा योग आला. आमचे संतोष दादा आहेत, आमचे नाना आहेत, सर्वच मंडळी हे संप्रदायावर प्रेम करणारे मंडळी, यांच्यामुळे तुमच्या सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग आला. सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकिंगरा करा क्षमा पराग ऐका, आज आवर्जून उपस्थित राहिलेले या भागातील एक युवा कीर्तनकार, माझ्यावर बंधुवत प्रेम करणारे आमचे माऊली दादा सुद्धा आहे. दादांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम तुकाराम